सांगितलेले आहे की त्याला या एवढ्या मोठ्या लोकसंस्कृतीचा ठेवा जपून ठेवण्याची गरज का पडली, त्याने अतिशय मार्मिकपणे आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. तर आता आपण ज्या गोष्टीची या ठिकाणी प्रतीक्षा करत आहोत, ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, तर ती गोष्ट म्हणजे या मेळघाटातील नंदगौडी समाजाची लोकसंस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजवूया. कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, राधे कृष्ण भगवान की. आणि त्याचं सर्व हुबेहूब दर्शन या पुस्तकेतून तुम्हाला होणार आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. हुबेहूब भाषा, हुबेहूब गाणा, हुबेहूब चित्र आणि हुबेहूब आपलं सर्व साहित्य जसा ना तसा या पुस्तकामध्ये मांडलं असेल. आणि अतिशय आपल्या समाजासाठी एक भूषण काम इथे संजूना केला असेल. आणि तोच काय तुम्हाला या ठिकाणी आता तुम्ही सर्व जाणकार लोक शेतच, परंतु जो साहित्य शे, जो साहित्य अतिशय सुतकाल भेटेल. बऱ्याच दिन पाहिजे त्या साहित्य पाहायला नसेल. आता काही ज्या बुजुर्ग लोक असतील त्यांना पाहायलाच होतं, परंतु काही असा लोक नवीन शब्द की त्या नवीन पोरतनं त्या या संस्कृतीनं जतन करून धरा. समोर तुम्हाला उदाहरण तर दिसणारच आहे, परंतु यापेक्षा बी काही विशेष तुम्हाला जर पाहावं नसेल तर आपण मंदिरामध्ये प्रदर्शन सुद्धा भरावं असेल. आणि एक आपण रानामध्ये, आपण जंगलामध्ये आपण आपल्या हेटी घिसून जातो, त्याला हुबेहूब त्या ठिकाणी एक प्रदर्शनी मांडलेली शे, ते तुम्ही पहा. आणि सबन या ठिकाणी उपस्थित मान्यवर सुद्धा त्याला सुद्धा मी सांगू इच्छितो की आमची जी लोकसंस्कृती आहे ते तुम्हाला अनुभवाची आहे. तर त्याचं हुबेहूब प्रदर्शन आपल्या राधाकृष्ण देवस्थान मंदिरामध्ये आम्ही लावलेलं आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला ते करतो की त्यांनी स्वीकारण्यासाठी समोर यावं. ओके, ठीक आहे. आमच्या गावाचे पोलीस बघा सर. तसेच अंबोरे गुरुजी अमरावती येथून उपस्थित झालेले यांचं स्वागत कर. तसेच या ठिकाणी मंचकार आमंत्रित करतो. ठीक आहे सर. ओके सर, चला. तसेच यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो मनोहरजी येवले, श्रीपाद दादा तारे यांना मी अशी विनंती करतो. सर एक मिनिट. ओके सर. हो हो बघा इकडे एक मिनिट. स्वागत.
यानंतर दोन्ही हात वर करून म्हणा, म्हणजे तुमच्यातला आळस वगैरे सगळं चाललं जाईल. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड या सगळ्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. आज आमचे मित्रवर्य संजय भाऊ गायम यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं अमरावतीला येणं झालं. व्यासपीठावरील मान्यवर मेळघाटात सुद्धा वसलेला आहे. अहिराणी बोलतात असं शोधून काढलं. त्या अहिराणी भाषेतील वास्को द गामा डॉक्टर रमेश सूर्यवंशी, वाल्मिक अहिरे साहेब, संजय भाऊंच्या परिवारातील सर्व मान्यवर मंडळी, बराटे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर. वेळ कमी आहे, खूप वेळ झालेला आहे, कळत पडलेलं आहे आणि त्या चांदण्यामध्ये तुम्ही सगळे मांडी घालून छान बसलेला आहात. खरंच पहिले मी तुम्हाला सलाम करतो की एवढ्या छान चांदण्यामध्ये तुम्ही म्हणून बसलेला आहात. खरोखर दर्दी रसिक आहेत. मेळघाटामध्ये अहिराणी संस्कृती किंवा अहिराणी भाषिक लोक आहेत हे आम्हाला कोरोनामध्ये समजलं. त्याच्या अगोदर डॉक्टर सूर्यवंशी सरांशी आमचं बोलणं झालेलं होतं आणि अहिराणी झालं पण आहे. गवळी समाज इतर तुरळक संकेत असून सुद्धा आपली लोकसंस्कृती, आपली लोकभाषा टिकून ठेवली हे खरोखर अभिमानास्पद आहे. आम्ही जे संजय भाऊ किंवा इथल्या मंडळींशी जोडलो गेलो त्याचं खरं कारण म्हणजे भाषा, मायबोली. हा एक ब्रिज आहे, हा एक पूल आहे आणि या पूलच्या माध्यमातून आपण अहिराणी भाषेशी जोडावं. आपली अहिराणी भाषा एकदम प्युअर आहे आणि तुम्ही थोडीशी अमरावती भाषांना ऍसेंट येतच. इथलाच काय तो फरक आहे पण भाषा एकच आहे. तिला गुसय का लोणी एक सारखंच नाही. तुमनं बिनामनं बी फरक काहीच पळाव नाही. तर आपली लोकच संस्कृती टिकायला पाहिजे, तिचं जतन आणि संवर्धन व्हायला पाहिजे. मित्र तुम्हाला सांगतो, जेव्हा भाषावार प्रांत रचना झाली तेव्हा अहिराणी भाषा सुद्धा प्रमाण भाषेच्या स्पर्धेत होती, पण ती का नाही होऊ शकली याचं एक महत्वाचं कारण की ती लिखित स्वरूपात नव्हती. आणि म्हणून आता जे उपस्थित मान्यवर आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला जे काही तोडकं मोडकं लिहिता येईल ते लिहा. मी संजू भाऊचं पुस्तक आता चाळत होतो, ते चाळत असताना बघितलं आपल्या त्या घट्यावरच्या गाणी म्हणजे जात्यावरच्या ओव्या, लग्न समारंभातली गाणी ज्याला आपण दामेंडा वगैरे प्रकार म्हणतो, हे सगळं उखाणे लग्नामध्ये जे घेतले जातात ते
ज्याला नाव घेणं किंवा उखाणे असे प्रकार म्हणतो, ते सगळं त्यांनी आपल्या कला संस्कृतीच्या माध्यमातून, आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या गड्यावरच्या ओव्या असतील, आता जात जी आहे ती हद्दपार झालंय, कालबाह्य झालंय, पण जात्यावरच्या ओव्या ह्या मात्र पुढच्या पिढीला एक वारसा सांगणार आहेत आणि त्यांचं जतन झालं पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्यांचं संक्रमण झालं पाहिजे. लग्न पद्धतीतले पण जे पूर्वी 8-8, 10-10 दिवस 12-12 मांडवांची 15 मांडवांची हळद राहायची, आता एकाच दिवसात सगळा खेळ खतम होतो. तर ती जी गाणी आहेत ती संवर्धन झाली पाहिजेत आणि याच्यासाठी संजय भाऊ सारखे अनेक लेखक तयार होणं, साहित्यिक तयार होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही जसं विश्व अहिराणी संमेलन घेतलं, जसं संजू भाऊ तुम्हाला बऱ्याच ठिकाणी नाराजी येते ना, तसंच एक अहिराणीचे मोठे प्राध्यापक होते, त्यांनी सांगितलं 3 जिल्ह्यांची भाषा आहे आणि विषय टाका, फक्त अहिराणी संमेलन म्हणा. आम्ही म्हटलं नाही, आम्ही विश्व अहिराणी संमेलन देणार. आम्ही मायले विमान बाबा नका, पाय पाय नाचाला नाही, आम्ही ठरवतो, तुम्ही बोला नाही. आणि म्हणून विमानातनं प्रवास सुरू झाला आणि तुम्हाला सांगतो, जवळजवळ जगातल्या 27 देशांमध्ये अहिराणी भाषा बोलणारे लोक राहतात. आणि दुसऱ्या विश्व अहिराणी संमेलनाला जेव्हा समजलं 35 देशांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि आता तिसरं जेव्हा विश्व अहिराणी संमेलन घेऊ तेव्हा आपल्याला अजून त्याच्यातलं गांभीर्य आणि डेप्थ कळत जाईल. भाषा ही संस्कृतीची जननी आहे आणि मायबोलीचं संरक्षण करणं आपलं सगळ्यांचं प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषा शिकायला पाहिजे, इंग्रजी शिकायला पाहिजे, सगळ्या भाषा जेवढ्या येतील तेवढ्या शिकायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, ज्ञानेश्वरांनी 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली, पण 13व्या 14व्या वर्षीच आपल्या छत्रपती संभाजीराजांनी 16 भाषा येत होत्या त्यांना. बुधभूषण सारखा महान ग्रंथ संभाजीराजांनी लिहिला, पण हे आपल्याला अजूनपर्यंत शिकवलंच गेलं नाही. तर 16 भाषा जर संभाजीराजे 400 वर्षापूर्वी बोलू शकत असतील, तर आपण डिजिटल जगात राहतो ना. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, छोट्या छोट्या पोरांच्या हातात. पहिले गाणे म्हणायचे, झोळीत टाकायचे, आता आई वडील काय करतात, मोबाईल हातात देतात, पोरग गप्प. गाणे म्हणायची गरज नाही, ओव्या म्हणायची गरज नाही, झोका द्यायची गरज नाही, काहीच नाही. आता फक्त मोबाईल द्यायचे हातात. आणि या डिजिटल जगात राहत असताना आपण ऑनलाईन फ्रेंच भाषा शिकू शकतो, जर्मन शिकू शकतो, जगातली प्रत्येक भाषा शिकू शकतो. आणि मित्र लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढे जास्त भाषा येतील तेवढी तुमची ज्ञान घेण्याची, ज्ञानार्जनाची प्रवृत्ती, भूक वाढत जाईल आणि ते जर झालं तर एक समृद्ध वारसा आपण पुढच्या पिढीला देऊ शकू. इथं भरपूर माता भगिनी ज्येष्ठ बसलेले, ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा मी त्यांना श्रेष्ठ म्हणतो, बरेचसे श्रेष्ठ खालीच बसलेले आहेत. श्रेष्ठ मीन्स